एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी मतदार यादीत सुधारणा करावी अशी मविया आणि मनसेची एकत्रित मागणी आहे। हीच मागणी केंद्रस्थानी ठेवत सत्याचा मोर्चा सुद्धा काढण्यात आला होता। यावर आता बावनकुळेंनी मवियाला टोला लगावलाय। लोकसभेत मविया जिंकली तीच यादी स्थानिक निवडणुकीत आहे, मग जिंकलेली यादी असूनही मविया का घाबरते असा सवाल बावनकुळेंनी मविया नेत्यांना केलाय। तर बावनकुळेंच्या या टीकेला काँग्रेस नेते नाना पटोलेंनी उत्तर दिलंय। या निवडणुकीचा बेस काय, या मतदार यादीचा बेस काय, तर लोकसभेच्या निवडणुकीची मतदार यादी आहे। लोकसभेच्या निवडणुकीची मतदार यादी जशी आहे तशी लागू होणार आहे आणि त्यामुळे ज्या मतदार यादीवर महाविकास आघाडी जिंकली आहे, ज्या मतदार यादीवर 48 पैकी 31 खासदार ज्या महाविकास आघाडीचे निवडून आले, ते लोक म्हणतात आता की ही यादी चुकीची आहे। म्हणजे आता ते निवडणूक विधानसभा हरले म्हणून म्हणतात चुकीची आहे, ते नगरपालिका हरणार आहे म्हणून म्हणतात चुकीची आहे। बेस काय? बेस हा लोकसभेची मतदार यादी आहे आणि ती यादीवरच तुम्ही जिंकलेले आहे। आता हरण्याच्या मानसिकतेमध्ये तुम्ही खोटं बोलताय। बावनकुळे आपल्याला चुकीचं सांगताय आणि प्रेसला पण चुकीचं बोलताय। त्यांना प्रश्न विचारला पाहिजे होता की लोकसभेच्या यादीच्या नंतर महाराष्ट्रामध्ये जे 46 लाख मतं वाढली 3.5 महिन्यामध्ये, ती मतं कोणाची आहे हा प्रश्न आम्ही विचारतोय। आणि म्हणून लोकसभेच्या यादीचं उदाहरण देऊन अगर चंद्रशेखर बावनकुळे दिशाभूल करत असतील तर त्यांनी ते थांबवावं, वस्तुस्थिती लोकांच्या समोर मांडावी।